हे जे यश मिळालेलं आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षांना, ते महायुतीचं यश आहे का? याचं कारण महायुतीतले तिन्ही पक्ष या नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकीत एकमेकाविरुद्ध लढले. खरा संघर्ष झाला तो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये, काही ठिकाणी भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातही संघर्ष झाला. तेव्हा आता जरी निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस असं म्हणत असले की हे महायुतीचं यश आहे, तरी प्रत्यक्षात हे महायुतीतल्या पक्षांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांविरुद्ध लढून मिळवलेलं यश. खरा संघर्ष या निवडणुकीत झाला तो भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये. अजित पवार समाधानी होते पुणे जिल्ह्यातल्या आपल्या यशाबाबत, त्यावरच त्यांनी फोकस केला होता आणि तिथे बारामतीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. मात्र खरी लढाई झाली ती एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षामध्ये. तुम्ही जर गेल्या महिन्यात मी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीविषयी केलेले व्हिडिओ जर ऐकले असतील तर मी हे त्यावेळेलाच सांगितलं होतं की ज्या प्रकारे पैसा या निवडणुकीत फेकला जातो, प्रत्येक वॉर्ड मध्ये किमान 40 ते 50 लाख रुपये खर्च होत. यावरून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर 1 चा पक्ष होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. पैसे फेकणारा पहिला पक्ष होता भारतीय जनता पक्ष, पैसे फेकणारा दुसरा पक्ष होता शिंदे यांची शिवसेना, आणि फारसे पैसे न फेकणारा पण तरी सुद्धा जिथे जिथे आपलं प्रभाव क्षेत्र आहे तिथे तिथे योग्य ती साधन सामुग्री पोहोचवणारा तिसरा पक्ष होता अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या तिन्ही पक्षांमध्येच मुख्य लढत झाली. बाकीचे फक्त साईडलाईनला होते. महाविकास आघाडी एकत्रितपणे लढत नव्हती. महाविकास आघाडीतले पक्ष म्हणजे काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकाच्या तोंडाकडे बघायला तयार नव्हती. तिघं स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे खरी लढत या निवडणुकीमध्ये महायुतीतल्याच 3 पक्षात झाली. विरोधी पक्षांची सगळी जी जागा आहे, विरोधी पक्षांचा सगळा जो अवकाश आहे या निवडणुकीमध्ये तो महायुतीतल्याच पक्षांनी व्यापला आणि एकमेकाशी लढून महायुतीतल्या पक्षांनी मोठं यश मिळवलं असं म्हणायला पाहिजे. सुरुवात करूया भारतीय जनता पक्षापासून. भाजपने ही निवडणूक खूप गंभीरपणे घेतली होती. फडणवीस पहिल्यापासून सांगत होते की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही आम्ही गंभीरपणे घेणार आहोत. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत म्हणजे एकूण 288 ठिकाणी निवडणुका झाल्या. या 288 ठिकाणी अतिशय चोख अशी आखणी भारतीय जनता पक्षाने केली होती. एरवी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये राज्यातले बडे नेते उतरत नाहीत, पण यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते चंद्रशेखर बावनकुळे वगैरे प्रचारात उतरले. त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांचा आत्मविश्वास वाढण्यात झाला आणि भाजपला जे आज यश मिळालेलं आहे म्हणजे अभूतपूर्व यश असं भाजपला मिळालेलं आहे. 129 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहे. हे अभूतपूर्वच यश आहे, पूर्वी कधी मिळालेलं नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांग की 2017ला जेव्हा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका झाल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाचे, तेव्हाही भाजप सत्तेत होता लक्षात घ्या, तेव्हा भाजपचे 1602 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी त्यापेक्षा दुपटीहून अधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत. यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी जो आकडा दिलाय त्यानुसार 3325 नगरसेवक निवडून आलेले आहे. एवढे मोठं यश भाजपला मिळालेलं आहे. म्हणजे 129 नगराध्यक्ष निवडून आलेले आहे आणि 3325 नगरसेवक निवडून आले. ते लक्षात घ्या, जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची महाराष्ट्रात सत्ता होती त्याही वेळेला नगरपालिका आणि पंचायत निवडणुकीमध्ये हा काँग्रेस राष्ट्रवादीचाच प्रभाव दिसत होता. जो सत्ताधारी पक्ष राज्यात असतो त्याचाच प्रभाव नगरपालिका किंवा ग्रामपंचायत निवडणूक दिसतो, हा अनुभव आहे. त्यामुळे यावेळेला भारतीय जनता पक्षाचा प्रभाव पडला किंवा शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव पडला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव पडला तर आश्चर्य नाही. पण काँग्रेस राष्ट्रवादीला त्या काळामध्ये, सत्तेत असण्याच्या काळामध्ये जे यश मिळत होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक यश भाजपला या निवडणुकीत मिळालेलं आहे. याचं श्रेय स्वतः देवेंद्र फडणवीसना जातं, त्यांच्या सहकार्याने जातं, उत्कृष्ट नियोजनाला जातं. पैशाचा जो वर्षाव केला त्यांनी आपल्या उमेदवारांवर, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 40-50 लाख रुपये एका वॉर्डामध्ये खर्च होतो, त्या पैशाच्या वर्षावामुळे सुद्धा हे यश आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या बाजूला प्रदेशाध्यक्ष जे आहेत भाजपचे रवींद्र चव्हाण यांना आपला शत्रू बरोबर कळला होता. त्यांनी थेट टार्गेट केलं ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला. आपली स्पर्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची नाही, काँग्रेसची नाही. आपली स्पर्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नाही. आपली स्पर्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाही. आपली स्पर्धा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीच आहे हे त्यांनी स्पष्टपणे लक्षात घेतलं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर ठाणे जिल्ह्यातूनच हल्ला करायला सुरुवात केली. ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होत्या त्यासाठी
त्यांनी एकनाथ शिंदेचे महत्वाचे कार्यकर्ते फोडायला सुरुवात केली. त्यातून मोठा वाद झाला. एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त, ते अमित शहाना जाऊन भेटले. त्यानंतर ही फोडाफोडी किंचित कमी झाली, थांबली नाही, किंचित कमी झाली. याचा परिणाम असा झाला की ठाणे जिल्ह्यातल्या 2 नगरपालिका, एक अंबरनाथ आणि बदलापूर, इथे शिंदे यांच्यावर घाव घालण्यात भाजपवाले यशस्वी झाले. शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या या 2 नगरपालिका यावेळी भाजपने पळवलेल्या आहेत. शिंदे यांना म्हणजे शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे याला या 2 नगरपालिकेमध्ये दणका बसलेला आहे, पराभव पत्करावा लागला. याचा उलट म्हणून कदाचित असेल, एकनाथ शिंदे यांनी भाजपला धडा शिकवलाय तो तळ कोकणामध्ये, सिंधुदुर्गामध्ये, मालवणमध्ये आणि कणकवलीमध्ये दोन्ही ठिकाणी निलेश राणे, एकनाथ शिंदेचे आमदार यांनी ज्या आघाड्या केल्या त्या आघाड्यांना यश मिळालेलं आहे. मालवणमध्ये भाजपला रोखण्यात निलेश राणे यशस्वी झाले. कणकवलीमध्ये त्यांच्या आघाडीचा नगराध्यक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे संदेश पारकर सुद्धा निवडून आले. त्यांचे नगरसेवक सुद्धा मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत. म्हणजे भाजपने जो हल्ला केला शिंदे यांच्यावर अंबरनाथ आणि बदलापूरला, त्या हल्ल्याची फिटमफाट निलेश राणे यांनी मालवण आणि कणकवलीला केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून मी म्हणतो मुख्य संघर्ष जो होता तो भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये. आता बघा, भाजपला जे यश मिळाले, 129 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत त्यांचे आणि 3000च्या वर नगरसेवक निवडून आलेले. यापैकी सगळ्यात मोठं यश जे आहे ते भारतीय जनता पक्षाला विदर्भात मिळालेलं. पण विदर्भात भाजपची जी अपेक्षा होती त्यानुसार यश मिळालेलं नाही. विदर्भामध्ये 100हून अधिक नगर फडणवीस यांची अपेक्षा होती, पण तसं झालेलं नाही. यापैकी फक्त 55 नगराध्यक्ष निवडून आले आहेत भाजपचे. 100हून अधिक नगरपालिकांपैकी फक्त 55 नगराध्यक्ष निवडून आले आहेत भाजपचे आणि उरलेले जे नगराध्यक्ष आहेत ते इतर पक्षांकडे गेलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नागपूर जिल्ह्यात आणि गडचिरोलीमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे. परंतु विदर्भाच्या इतर भागामध्ये, विशेषतः चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार तळ ठोकून बसले होते. हा त्यांचाच भाग आहे, त्यांचंच घर आहे, तिथे त्यांचंच घरचं मैदान आहे. तिथे त्यांनी तळ ठोकल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला आणि काँग्रेसच्या पारड्यात ज्या 19 जागा आलेल्या आहेत विदर्भातून, त्यामुळे काँग्रेसची कमाई मोठी दिसते. लक्षात घ्या, महाविकास आघाडीपैकी एकाच पक्षाला बरं यश मिळालेलं आहे आणि तो पक्ष आहे काँग्रेस. काँग्रेसला 35हून अधिक जागा मिळाल्या नगराध्यक्षाच्या आणि त्यापैकी 19 जागा, अर्ध्याहून जास्त जागा या विदर्भातल्या आहेत आणि त्याचं श्रेय विजय वडेट्टीवार यांच्याकडे जात. कारण नाना पटोले यशस्वी नाही ठरले, हर्षवर्धन सपकाळ यशस्वी नाही ठरले, पण विजय वडेट्टीवार आपल्या भागामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरलेले आहेत, हे लक्षात. आणि याचं आणखी एक कारण आहे, भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांची जी नाराजी होती ती भाजपला लोकसभा निवडणुकीत सुद्धा महाग पडली होती आणि ती आता नगरपालिका निवडणुकीत सुद्धा महाग पडलेली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपला यश न मिळण्याचं कारण ही सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी आहे आणि निकाल लागल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे की मला मंत्री केलं नाही, या भागातल्या चंद्रपूर भागातल्या कुणालाही मंत्री केलं नाही. त्याचाच परिणाम या निवडणुकीत दिसतोय आणि आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत बोलणार आहोत असं ते म्हणतायत. ही नाराजी उघडपणे व्यक्त झालेली आहे, लक्षात घ्या. विदर्भामध्ये जो मोठा फटका भाजपला बसलेला आहे तो या सगळ्या भागात बसले. एक लक्षात घ्या, भाजपकडे पैसा मुबलक होता, शिंदेकडेही पैसा होता, पण भाजपच्या पैशाच्या मुकाबल्यात तो कमीच होता. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदेनी जे यश मिळालेलं आहे ते यश, त्या यशाबद्दल आणि त्यांनी जी मेहनत केलेली आहे शिंदेनी त्याबद्दल त्यांचं कौतुक शत्रू सुद्धा करतील. मी तुम्हाला सांगतो याचं कारण शिंदे चिकाटी सोडत नाही, शिंदे गावोगाव फिरतात. शिंदे यांचा जनसंपर्क दांडगा आहे, कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संवाद असतो आणि त्याचाच परिणाम हा विधानसभा निवडणुकीत दिसला होता. लोकसभेच्या पराभवानंतर शिंदे शहाणे झाले, विधानसभेला गावोगाव फिरले, कार्यकर्त्यांशी संपर्क साधला, थैल्या मोकळ्या सोडल्या. यावेळेलाही शिंदे गावगाव फिरले, फडणवीस प्रचार करत होते, शिंदे सुद्धा प्रचार करत होते. आणि मी तुम्हाला सांगतो गंमत, शिंदे जे आज म्हणतायत निवडणूक निकालानंतर की माझी शिवसेना ही ठाणे जिल्ह्यापुरती आहे असा माझ्यावर आरोप होतो, पण नगरपालिका निवडणुकीत जे यश मिळालेलं आहे ते महाराष्ट्रभरचं यश आहे, हे सत्य आहे, हे लक्षात ठेवा. शिंदेची शिवसेना
शिवसेना नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने गावोगाव पसरली आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. उद्धव ठाकरे शिंदेना आव्हान देणार असतील तर त्यांनी शिंदेच्या मेहनतीला द्यायला हवं. शिंदे कशा प्रकारे गावोगाव फिरतात, कार्यकर्त्यांना पैसे वाटतात, साधनं वाटतात, हे बरोबर आहे, त्यांच्यावर आरोप होतो. पण तशी साधनं आणि तसे पैसे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे पण असतात. यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही की उद्धव ठाकरे 30 वर्ष मुंबई महापालिकेच्या सत्तेत आहेत आणि त्यांच्याकडे पैसे नाहीत. म्हणून कार्यकर्त्यांना खुश कसं ठेवायचं हे शिंदेकडून शिकावं आणि त्यामुळे शिंदेना हे यश मिळालेलं आहे. भाजपचे नगराध्यक्ष 129 ठिकाणी झाले असतील तर शिंदेचे नगराध्यक्ष 51 ठिकाणी झालेले आहेत. हे लक्षात घ्या, 51 ठिकाणी झालेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, शिंदे जे म्हणतात ठाणे जिल्ह्याबाहेर आपण गेलेलो आहे, हे सत्य कसं आहे बघा. विदर्भामध्ये भाजपचे 55 नगराध्यक्ष निवडून आले, शिंदेचे 11 नगराध्यक्ष निवडून आले. मराठवाड्यामध्ये भाजपचे 17 नगराध्यक्ष निवडून आले, शिंदेचे 11 नगराध्यक्ष निवडून आले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे 23 नगराध्यक्ष निवडून आले, शिंदेचे 12 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचे 14 नगराध्यक्ष निवडून आले, शिंदेचे 12 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. उत्तर महाराष्ट्र हा आपला बाले किल्ला आहे असं फडणवीसांचे विश्वासू गिरीश महाजन मानत होते. इथे शिंदेनी गिरीश महाजन यांना धोबी पछाड लावलेला आहे, लक्षात ठेवा. भाजपचे 14 नगराध्यक्ष आणि शिंदेचे 12 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. कोकणामध्ये तर भाजपला चित केलेलं आहे शिंदेनी, शिंदेचे 8 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, भाजपचे फक्त 5 नगराध्यक्ष निवडून आलेले. म्हणजे हे जे आकडे मी तुम्हाला सांगितले त्यावरून तुमच्या लक्षात येईल, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सर्व भागामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचा शिरकाव झालेला आहे. मी मगाशी अजित पवारांबद्दल बोललो. अजित पवारांनी या निवडणुकीत एवढा रस का घेतला नाही तेच सांगू शकतात, पण त्यांचा इंटरेस्ट जो आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्यापुरताच त्यांनी रस घेतला आणि पुणे जिल्हा आणि बारामतीमध्ये त्यांचं यश कायम राहिलेलं आहे. अजित पवारांच्या पक्षाला 33 जागा मिळालेल्या आहेत. फारशी मेहनत न करता, शिंदे इतकी मेहनत न करता 33 जागा सुद्धा महत्वाच्या आहेत अजित पवारांच्या दृष्टीने. आणि एक लक्षात घ्या की अजित पवारांना भाजप आपला प्रतिस्पर्धी मानत नाही, भाजप हा शिंदेनाच आपला प्रतिस्पर्धी मानतो. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत अशा प्रकारे भाजप आणि शिंदे अटीतटीची झुंज झालेली आहे. आता याचे परिणाम महानगरपालिकेत काय होतात हे बघावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय की पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे अजित पवारांशी आपली युती होणार नाही, पण शिंदेशी युती ते मुंबईत करणार आहेत, ठाण्यात सुद्धा करणार आहेत. ठाण्यात शिंदेशी युती करताना भाजप काय वाटाघाटी करतं हे खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण आज भाजपला 129 नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर भाजप ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेना मोकळा हात देईल अशी शक्यता नाही. शिंदे आणि भाजप यांचा ठाणे जिल्ह्यात जर संघर्ष झाला महायुतीमध्ये तर वरचढ कोण ठरतं हे महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठरेल. भाजप शिंदेचा वापर ठाकरे बंधूंची मतं फोडायला करणार मुंबईत याविषयी शंका नाहीये. शिंदे यामध्ये किती रस घेतात हे अवलंबून राहील शिंदेना भाजप किती अप्पर हँड देतो ठाणे जिल्ह्यामध्ये. शिंदेना मुंबईत रस घ्यायचं तसं काही खास कारण नाहीये. ठाकरे बंधूंची युती फोडायला आपला वापर होतोय हे शिंदेना पूर्णपणे माहिती आहे, पण शिंदे सुद्धा भाजपचा वापर करतायत. जर भाजपने आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये मोकळा हात दिला तरच आपण मुंबईत आपला प्रभाव आणि आपल्या पैशाचा प्रभाव दाखवू शकतो असं शिंदे भाजपला सांगू शकतात. ते लक्षात घ्या. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांचा महापालिकेवर थेट परिणाम होणार आहे की नाही असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगेन हो, थेट परिणाम होणार आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे, शिंदेच्या शिवसेनेचं मनोबल वाढलेलं आहे आणि महाविकास आघाडीचं मनोबल अतिशय खाली गेलेलं आहे. हे लक्षात, मोठी चूक केलेली आहे महाविकास आघाडीने. एकतर एकत्रितपणे निवडणुका लढल्या नाहीत, दुसरं म्हणजे महाविकास आघाडीचे नेते, मी मगाशी सांगितलं काँग्रेस पक्षाला 35 नगराध्यक्ष पद मिळालेली आहे. काँग्रेसच्या आकड्यानुसार, काँग्रेस पक्षाच्या अधिकृत आकड्यानुसार 41 नगराध्यक्ष पद मिळालेली आहे. पण ही काँग्रेसची पूर्व पुण्याई आहे विदर्भातली. त्यातली 19 मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विदर्भातूनच आलेली. ही पूर्व पुण्याई आहे. काँग्रेसचे नेते आपापल्या जिल्ह्यामध्ये मर्यादित राहिले. बघा, विजय वडेट्टीवार चंद्रपूरमध्ये राहिले, तिथे त्यांनी यश मिळवलं. संगमनेरमध्ये तर बाळासाहेब थोरात बाहेर सुद्धा पडले नाही. संगमनेरमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या निशाण्यावर निवडणूक लढवली नाही. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांनी आघाडी केली स्वतःच्या कुटुंबियांची आणि निवडणूक लढवली आणि त्यामध्ये मोठे यश मिळालेलं. हे काँग्रेस नेते आहेत, अत्यंत स्वार्थी, अत्यंत संकुचित, आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचं जे पुनरुज्जीवन होत नाहीये त्याचं कारण हे आहे. नाना पटोले आपल्या जिल्ह्याच्या बाहेर पडले नाही. हर्षवर्धन सपकाळ हे काही लोकप्रिय नेते नव्हे, त्यांच्या जिल्ह्यामध्येही फारसं यश मिळालेलं नाही.
नाहीये. तिथे देशमुख मंडळी लातूरची जी आहेत, विलासराव देशमुखांची मुलं, यांना सुद्धा फारसा प्रभाव दाखवता आला नाही. या उलट परळीमध्ये धनंजय मुंडे यशस्वी झाले, पंकजा मुंडे यशस्वी झाल्या. लक्षात घ्या, महाविकास आघाडीचा भविष्यकाळ अंधकारमय आहे असं विधान जर मी केलं तर तुम्ही धक्का बसून घेऊ नका. 100% अंधकारमय आहे. याचं कारण ज्या आघाडीत ज्या पक्षाचे नेते निवडणूक प्रचाराला सुद्धा जात नाही, त्या पक्षाला यश मिळेल असा भ्रम मी निर्माण करू शकत नाही. उद्धव ठाकरे प्रचाराला सुद्धा गेले नाही. उद्धव ठाकरेंचे दुसऱ्या फळीतले नेते प्रचाराला सुद्धा गेले नाहीत. मला सांगा, उद्धव ठाकरेंचे जे कोणी लोक इथे निवडून आलेले आहेत, म्हणजे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. 9 ही ईश्वरी कृपा म्हणायला पाहिजे उद्धव ठाकरेंनी. याचं कारण असं की कोणतीही मदत नसताना हे 9 नगराध्यक्ष आपल्या स्वतःच्या जीवावर निवडून आलेले. शरद पवार यांच्या पक्षाचे 8 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. हे नगराध्यक्ष सुद्धा स्वतःच्या बळावर निवडून आलेले आहेत. शरद पवार प्रचाराला गेले नाहीत. शरद पवारांचे दुसऱ्या फळीचे नेते जे आहेत, जयंत पाटील असो, शशिकांत शिंदे काही ठिकाणी गेले, पण जयंत पाटील सुद्धा सांगली पुरतेच होते. सांगलीमध्ये त्यांना यश मिळालं, पण प्रचाराला कुठेही गेले नाही. उद्धव ठाकरे प्रचाराला गेले नाही, शरद पवार प्रचाराला गेले नाही, फडणवीस मात्र फिरत होते, एकनाथ शिंदे मात्र फिरत होते, अजित पवारही काही ठिकाणी फिरत होते. अशा वेळेला महाराष्ट्रातला विरोधी पक्ष डिफंक्ट झाला, अगदी नष्टच झाला, तरी सुद्धा मला आश्चर्य वाटणार नाही. हे लक्षात घ्या, अजिबात आश्चर्य वाटणार नाही. जे लोकांपर्यंत पोहोचत नाही त्या राजकीय पक्षांना रडण्याचाही अधिकार नाही असं मला. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी प्रचार करायचं का नाकारलं मला माहित नाही. पैसे नाहीत वगैरे कारण देण्यापुरती आहेत, माझा त्याच्यावर विश्वास नाही. शरद पवार ठीक आहे, आपण असं म्हणू वयोवृद्ध आहेत, थकलेले आहेत, पण शरद पवारांचे दुसऱ्या फळीचे नेते का नाही गेले सांगू शकत नाही. काँग्रेसचे काही मोजके नेतेच का फिरत होते हेही सांगू शकत. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची इच्छाशक्ती संपलेली आहे असा निष्कर्ष मी या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीवरून काढला. ही कार्यकर्त्यांची निवडणूक जर असेल तर असा निष्कर्ष काढणं भाग आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं. महाविकास आघाडीने आपल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. मला अजिबात यांच्याविषयी सहानुभूती वाटत नाही. विधानसभेत तुमचा पराभव झाला तुमच्या कर्मामुळे झाला, तुम्ही जी भांडाभांडी करत बसलात त्यामुळे झाला. नगरपालिकेत तुमचा पराभव झाला कारण तुम्ही प्रचारालाच गेलात, खेळाच्या मैदानात उतरायचंच नाही आणि मॅच गमावली म्हणायचं. याला काय अर्थ आहे? आज संजय राऊत असं म्हणतायत पैशाचा वापर झाला, अमुक झाला, तमुक झाला. अरे पैशाचा वापर होणार हे तुम्हाला माहितीच होतं, पण तुम्ही खेळायचंच नाकारलं तर हरणार नाही तर काय होणार आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रातला हा विरोधी पक्ष अत्यंत कर्मदरिद्री आहे. लोकांचे मुद्दे घेऊन, लोकांचे जीवाभावाचे प्रश्न घेऊन लढण्याचंही भान या विरोधी पक्षाला नाही. त्यांना लोक मतं का देतील हा माझा प्रश्न. असो, महानगरपालिका निवडणुकींचा महापालिकेवर परिणाम होणार. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्ताधारी पक्ष जे आहेत, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल जबरदस्त वाढणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, महानगरपालिका निवडणुकीत जर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव झाला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भवितव्याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. या निवडणूक निकालांनी ठाकरे मंडळी, ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे सावध व्हायला हवे, अन्यथा कठीण आहे. मी तुम्हाला सांगतो, आजच इशारा देतो, अन्यथा कठीण आहे. ज्या पद्धतीने भाजपने प्रचार केला नगरपालिका निवडणुकीसारख्या निवडणुकीमध्ये, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे म्हणून फडणवीसांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं, कार्यकर्त्यांना बळ पुरवलं, अर्थसहाय्य पुरवलं आणि मग निवडणूक जिंकलेली आहे. भाजप हे निवडणूक जिंकणारे यंत्र आहे असं का म्हणतात ते या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं. जो निकाल विधानसभा निवडणुकीत लागला होता, जवळजवळ तोच निकाल आता या नगरपालिका निवडणुकीत लागलाय. बघा, विधानसभा निवडणुकीत भाजपला 132 जागा मिळाल्या होत्या, आता भाजपचे नगराध्यक्ष 129 ठिकाणी आले. शिंदेचे 57-58 आमदार निवडून आले होते, आता शिंदेना 52-53 नगराध्यक्ष मिळालेले आहेत. आणि अजित पवारांचे 44 आमदार निवडून आले होते, आता त्यांना अजित पवारांचे जे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत ते 33 आहेत. विधानसभेच्या निकालाचं प्रतिबिंबच नगरपालिका निवडणुकांमध्ये पडतंय. याचा जो काही इशारा घ्यायचा तो महायुतीतले पक्ष तर घेतीलच, कारण संघर्ष त्यामध्येच आहे. विरोधी पक्षांची स्पेस त्यांनी खाऊन टाकलेली आहे, पण विरोधी पक्षांनी सुद्धा घ्यायला पाहिजे, अन्यथा पुढची 4 वर्ष महाराष्ट्रातलं राजकीय मैदान महायुतीसाठी मोकळं राहील.